तर विरोधी पक्षनेता नसल्यानं विरोधकांमध्ये समन्वय नसल्याची टीका ही भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे। आंदोलनाचं नेतृत्व कुणी करायचं यावरून तिन्ही पक्षांमध्ये वाद सुरू असल्याची टीका वाघ यांनी केलेली आहे। त्यामुळे समन्वयाचा अभाव असल्यानं आंदोलन होत नसल्याचा आरोप आता चित्रा वाघ यांनी केलेला आहे। आपल्यासोबत आमदार चित्रा वाघ आहेत। विरोधक प्रखरपणे भूमिका मांडायची, मुद्दा घेऊन पायऱ्यांवर आंदोलन करायचे, मात्र ते आंदोलन या हिवाळी अधिवेशनात पहिल्या दिवशी दिसलं नाही, दुसऱ्या दिवशी दिसलं, आज तिसऱ्या दिवशी दिसत नाहीये। असं म्हटलं जाते की तीन पक्षामध्ये समन्वय नाहीये। नाही, मला असं वाटतंय की देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये उत्तम असं काम त्या ठिकाणी होतंय आणि त्याचीच ग्वाही बहुतेक विरोधकांकडून पण असावी, कारण मुद्दाच नाहीये। ज्या पद्धतीने रान उठवलं जायचं एखाद्या विषयावरती, पण देवेंद्रजी सगळ्याच घटकांना न्याय देताना आपल्याला दिसतायत आणि म्हणून मला असं वाटतंय की विरोधकांकडे आता काही करायला मुद्दा राहिलेला नाहीये आणि म्हणून ते दिसत नसावे। असं म्हणणं आहे की विविध मुद्दे हे सभागृहात मांडले जातील, पण प्रखरपणे आपण काही अधिवेशनामध्ये मला हेच सांगतेय, गेले कित्येक वर्ष आपण पाहतोय, याचाच अर्थ देवेंद्रजींचा 1 वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा हा तिसऱ्या टर्मचा कार्यकाळ हा अतिशय जोरदारपणे 1 वर्ष झालंय त्याला आणि जोरदारपणे काम चालू आहे। प्रत्येक क्षेत्रामध्ये काम चालू आहे, प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम चालू आहे आणि म्हणूनच बहुतेक विरोधकांना आता पायऱ्यांवरती बसायची वेळ येत नाही। पक्ष नेता नाही म्हणून नेतृत्व नाही आणि नेतृत्व नाही म्हणून जबाबदारी नाही असं दिसतंय। नाही, तो आता तर अर्थात सन्माननीय परिषदेचे सभापती आणि सन्माननीय विधानसभेचे अध्यक्ष यांच्या अखत्यारीतला हा प्रश्न आहे, त्यामुळे मला याबद्दल माहिती नाही। परंतु एवढं मी नक्की सांगेन की सगळ्यांना न्याय द्यायचं काम आमचे देवाभाऊ करतायत आणि म्हणूनच आता आपल्याला विरोधक बोंब मारताना दिसत नाहीत। त्यामुळे ह्या होत्या चित्रा वाघ, त्यांनी या सगळ्या जे आंदोलन आपल्याला दिसत नाहीये त्या संदर्भात प्रतिक्रिया दिली। कॅमेरामॅन अरविंद वारगेसह मी वेदांत नाईक, एबीपी माझा, मुंबई। पुढची बातमी पाहूयात। काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब